डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या अमित शाह यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सांगलीत आंदोलन। भारताला संविधान देताना हजारो वर्षांच्या मनुस्मृतीचे राज्य संपून समता, बंधुता, अस्पृश्यता निर्मूलन तसेच देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना, स्त्रियांना सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य देणाऱ्या संविधानाची निर्मिती करणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा RSS व त्याच विचारसरणीमधून तयार झालेले BJP हे नेहमीच द्वेष करत आलेले आहेत। हा द्वेष इतक्या टोकाला आहे की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असतानाही त्यांना विरोध करण्यासाठी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती। तीच मनोवृत्ती, तोच विचार डोक्यात ठेवून देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या सभागृहात बाबासाहेबांचा अपमान करण्याच्या हेतूने वक्तव्य केलं आहे। खरे तर भाजपाला जर संधी मिळाली तर ते संविधान बदलून परत मनुस्मृतीचे राज्य आणण्यास मागे पुढे पाहणार नाहीत आणि म्हणूनच गेले 70 वर्षांमध्ये त्यांच्याजवळ सत्तेची ताकद नसल्यामुळे हे लोक गप्प होते। आता सत्तेची ताकद मिळाल्याबरोबर त्यांनी अल्पसंख्या, आदिवासी, मागासवर्गीय व स्त्रिया यांच्यावरचे अत्याचार वाढले आहेत आणि या सगळ्या घटना कुठे ना कुठे राज्य आश्रयाशिवाय होणे शक्य नाही आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी सांगली हे या सर्व मतदारांना ही बाब निदर्शनास आणून देत आहे की तुम्ही दिलेल्या मताच्या जोरावरती या लोकांची अशी कृती करण्याचे धाडस वाढलेलं आहे। पण आंबेडकरी जनताने आंबेडकरी विचाराचे व संविधान मानणारे लोक हा अपमान प्रतिकात्मक घेत असून सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कोण एक साधारण व्यक्ती नसून ते या देशाचा विचार आहेत आणि म्हणूनच अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घातला नाही तर या देशामध्ये अराजकता निर्माण होईल। त्यासाठी लोकांनी जागृत होऊन याचा विरोध केला पाहिजे असंही आवाहन करत आहोत। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी सांगली वच्या वतीनं गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करत आहोत। तसेच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत आणि जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही लढाई चालूच ठेवणार आहे व टप्प्याटप्प्याने तीव्र करत जाणार आहे। अमित शाह यांनी भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकसभेमध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द वापरलेले आहेत ते तमाम भारतीयांना चटका लावणारे आहेत। तर त्यांची मंत्रिमंडळातून गृहमंत्री व पदावरून लगेच तत्कापक्की हकालपट्टी करावी। अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून तमाम भारतीयांच्या भावना तर दुखावल्याच आहेत, परंतु तिथले वातावरण गडोळ करून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची त्यांची मनोवृत्ती आहे। तसेच EVM विरोधामध्ये अखंड भारतामध्ये असंतोष आणि असंतोष चालू असताना हे EVM आंदोलन कुठंतरी मोडीत काढून हे शांत करावं या हेतूनं या अमित शहानी आणि भाजपच्या पिल्लावरीनं अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य सुरू केलेले आहेत। याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत। आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली यांच्या वतीनं अमित शाह यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष रुपेश तामगावकर, माथाडी कामगार युनियनचे प्रशांत वाघमारे, विनायक मोरे, परसराम कुदळे, अशोक लोंढे, संजय कांबळे, सुखदेव कांबळे, नितीन सोनवणे, मानतेश कांबळे, अनिल कांबळे, नवीन कुमार कांबळे, प्रमोद मल्लाडे, श्रीकांत ढाले, विशाल कांबळे, मिलिंद कांबळे, रतन तोडकर, अनिल अंकल खोपे, मनोज सणदे, योगेश कुर्णे, शंकर सुतार आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।